मित्रांनो, महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी दोन महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प मंजूर झाले आहे आणि यापैकी हे दोन महाराष्ट्रातून जाणार आहे. याची आपण डिटेल जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काय महाराष्ट्रासाठी ही रेल्वेच्या संदर्भातली खुशखबर ते आता डिटेलमध्ये आपण बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 4 रेल्वे प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला असून त्यापैकी 2 हे महाराष्ट्रातील आहेत. तर यापैकी महाराष्ट्रामध्ये हा प्रकल्प म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व तसेच इटारसी नागपूर दरम्यान चौथा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. ही चालना मिळणार आहे. एकूण 7,630 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पामुळे राज्याची कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि सोबतच रोजगाराच्या संधी देखील वाढेल व औद्योगिक विकासाला देखील या माध्यमातून गती मिळणार आहे. यापैकी छत्रपती संभाजीनगर व परभणी हा जो मित्रांनो प्रोजेक्ट आहे आता इटारसी ते नागपूर दरम्यान 297 किलोमीटर लांबीचा चौथा रेल्वे मार्ग बांधला जाणार आहे. तब्बल 5,451 कोटी रुपये खर्च याला अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे दिल्ली, चेन्नई आणि मुंबई हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर वाहतूक आणखीन कार्यक्षम होईल. या नव्या मार्गामुळे नागपूर तसेच मध्य प्रदेशातील नर्मदापुरम, बैतूल